यावल तालुक्यातील सावखेडा सीम या गावात एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल प्रकाश पाटील राहणार सावखेडा सीम यांच्यावर 2.5 लाखापर्यंत कर्ज झाले होते। दरम्यान या कर्जबाजारीमुळे ते त्रस्त झाल्याचे दिसून येत होते। दरम्यान 2 जून पासून ते घरात कोणालाही काही न सांगता निघून गेले होते। यानंतर शिवारातील कादर मोहम्मद तडवी यांच्या शेतातील विहिरीत अनिल पाटील हे मृत अवस्थेत आढळून आले। मोहम्मद तडवी हे त्यांच्या शेतीतील गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले विजेचा पंप सुरू करण्यास गेले असता त्यांना विहिरीतून दुर्गंधी आली। त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता अनिल पाटील यांचे मृतदेह आढळून आला आहे। ही खबर पोलीस पाटील पंकज बडगुजर यांना दिली असता त्यांनी यावल पोलिसात कळविले। यानुसार यावल पोलिसांनी त्यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर प्रशांत जावळे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले। यावेळी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। या प्रकरणी पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचकोळ, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार, वसीम तडवी आणि सहकारी करत आहे। आत्महत्या केलेल्या अनिल पाटील यांच्या कुटुंबात पत्नी, 2 भाऊ, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे। जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी, यावल।